प्रदीप अवचार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा आपण वाईज बघत होतो, तर त्याच्यामध्ये एक या टाईपचे सेंटेन्सेस येतात, सजेशन किंवा ॲडवाइस वाले, ठीक आहे, म्हणजे सल्ला देणे, ठीक आहे। तर या बाबतचे जर सेंटेन्स आपल्याकडे येत असतील तर त्याचा पॅसिव्हाइज कसं करायचं ते आपण बघणार आहोत। जसं की बघा ॲक्टिव्हाइजचं जर हे सेंटेन्स असेल ना, याच्यामध्ये काय ते क्रियापदाचं पहिलं फॉर्म असते आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट असते, याच्यात सब्जेक्ट वगैरेचा कुठलाच प्रकार नसतो, ठीक आहे। आता हे सेंटेन्स जर तुम्हाला पॅसिव्हाइज करणार आहे तर आपला बेसिक रूल काय सांगते की जे ऑब्जेक्ट असते ना त्याला सब्जेक्टच्या जागेवर घ्यायचं, म्हणजे हे जे ऑब्जेक्ट होतं याला आधी घेतलं, ठीक आहे। त्याच्यानंतर शूड जे आहे हे यूज करायचं आणि शूडच्या नंतर आपण बघितलेलं आहे जेवढं मॉडल ऑक्झिलरीज असतात, ठीक आहे, मॉडल ऑक्झिलरीज नंतर काय येते की जे आपलं क्रियापद आहे हे नेहमी पहिल्या फॉर्म मध्ये येते आणि आपलं पॅसिव्हाइज सेंटेन्स करताना काय करतो आपण, जे मेन वर्ब आहे ते तिसऱ्या फॉर्म मध्ये घेत असतो, ठीक आहे। मग शूडच्या नंतर फर्स्ट फॉर्म येते म्हणून तिथं शूडच्या नंतर बी घेतलं आणि नंतर थर्ड फॉर्म घेतलं, ठीक आहे। आता आपल्याकडे हे एक्झाम्पल आहे जसं की लव द पुअर। आता इथं बघा हा लव जे आहे ना ही एक क्रिया आहे, ही क्रिया प्रेम करण्याची एक क्रिया असते, ठीक आहे, जे तुमच्या स्वभावातून तुमच्या हावभावातून तुमच्या नेचरमधनं दिसत असते लोकांना, म्हणून याला क्रियापद म्हणायचं। आणि हे जे द पुअर आहे ना हे तुमचं ऑब्जेक्ट आहे। आपला नियम काय सांगते की या ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या जागेवर घ्यायचं, म्हणजे इथं काय करायचं, द पुअर, बरोबर आहे, हे घेतलं आपण द पुअर। त्याच्यानंतर काय करायचं, शूड घ्यावं लागेल आपल्याला, शूड, आणि आपलं हे जे मेन क्रियापद आहे ना याला थर्ड फॉर्म मध्ये घ्यावं लागेल, म्हणून इथं टू बीचं काय घ्यावं लागेल आपल्याला, बी, आणि लवचं काय होणार, लव्ड, द पुअर शूड बी लव्ड, अशा प्रकारे हे वाक्य बनणार आहे, ठीक आहे। आता दुसरं वाक्य काय सांगितलेलं आहे, इथं हेड बघा, हेड आहे तुमचा क्रियापद। आता हे जे आहे ना द 7 डेडली सिन्स, इथं काय, हा तुमचा ऑब्जेक्ट पार्ट आहे। आता बघा साधी सरळ कन्सेप्ट आहे, द आर्टिकल जे आहे ना, जे काही आर्टिकल असते ते नामासाठीच यूज होत असते। मग या वाक्यामध्ये हे जे सिन्स आहे ना हे आहे तुमचं नाउन, याच्यामध्ये 7 जे आहे ना कोणाबद्दल माहिती देते, या सिन्स बद्दल, म्हणजे हे झालं ऍडजेक्टिव्ह, आणि या 7 बद्दल कोण माहिती देते, हे डेडली जे आहे ना त्याला म्हणायचं आपण ॲडव्हर्ब। ज्या शब्दाचा शेवट ly न होत असतं ना, ज्या शब्दाचा शेवट हा ly न होतो त्याला आपण क्रिया विशेषण किंवा ॲडव्हर्ब असं म्हणतो। म्हणजे इथून हे ऑब्जेक्ट सुरू झालं द आर्टिकल पासून तर सिन्स पर्यंत, म्हणून या ऑब्जेक्टला आपल्याला घ्यावं लागेल आधी, म्हणजे काय, द 7 नंतर आहे डेडली सिन्स, द 7 डेडली सिन्स शुड बी हेटेड, म्हणजे अशा प्रकारे जे आहे ना हे वाक्य बनणार आहे, ठीक आहे। हे जे असतात हे जे स्ट्रक्चर आहे सजेशन किंवा ॲडवाइस वाले सेंटेन्स हे अशा प्रकारे बनवावे लागतात, ठीक आहे। त्याचप्रमाणे आता पुढचा पार्ट आपण, तर बघा आपल्याकडे वाक्यात जसं की एखाद्या वाक्यामध्ये विनंती किंवा रिक्वेस्ट केल्या जाते तशा प्रकारचे जर वाक्य आपल्याकडे आले तर त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं, ठीक आहे। बघा हे वाक्य आल्यानंतर काय येणार, वाक्याचं स्ट्रक्चर ॲक्टिव्हाइज मध्ये वर्ब येणार आणि ऑब्जेक्ट येणार, ठीक आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा पॅसिव्हाइज करावं लागते तर तेव्हा काय करावं लागते, साधी सरळ गोष्ट असते, जिथं प्लीज असेल किंवा काइंडली असेल अशा प्रकारचे शब्द असतील ते काढून टाकायचे आणि सरळ हा शब्द तिथं पुट करायचा, यू आर रिक्वेस्टेड, त्याच्यानंतर टू घ्यायचं आणि उरलेलं जसंच तसं वाक्य लिहून काढायचं। म्हणजे इथं बघा इथं हे वाक्य आपल्याकडे एक्झाम्पल प्लीज आहे, ह्या प्लीज शब्द काय सांगते, एक विनंती करते, ठीक आहे। म्हणून इथं काय करावं लागेल आपल्याला माहिती आहे का, साधं सरळ करायचं, यू आर रिक्वेस्टेड, वाक्याची सुरुवात करायची, यू आर रिक्वेस्टेड, त्यानंतर टू घ्यायचं, या टूच्या नंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म येते, टू। आता हेल्प जे आहे ना हे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे, टू हेल्प दॅट ओल्ड वुमन, हे अशा प्रकारे वाक्य घडणार आहे। आता मी काय सांगितलं होतं तुम्हाला की पॅसिव्हाइज करताना मेन क्रियापद हे तिसऱ्या फॉर्म मध्ये येते, बट हे वाक्य जे आहे ना त्याला एक्सेप्शनल आहे, कारण की इथं रिक्वेस्ट केलेली आहे, विनंती केलेली आहे, म्हणजे हे जे प्लीज होतं हे कट करून आपल्याला जसंच तसं यू आर रिक्वेस्टेड हे पुट करणं आहे, टूच्या नंतर उरलेलं वाक्य जसंच तसं लिहिणं आहे, कारण की इथं ऑलरेडी V1 आलेलं आहे। सेम वाक्य काय होणार बघा, हे वाक्यामध्ये हे प्लीज आहे, हे कट होऊन जाणार, हे पोस्ट जे आहे ना क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे, म्हणजे कसं होणार हे वाक्य, यू आर रिक्वेस्टेड, हे लिहिल्यानंतर जे आहे ना तुम्हाला टू पुट करणं आहे आणि पोस्ट हे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे, पोस्ट धिस लेटर, सेम हे वाक्य अशा प्रकारे होणार आहे, ठीक आहे। पोस्ट धिस लेटर हे असं जे आहे ना हे वाक्य घडणार आहे। नंतर बघा पुढचं होतं वाक्य काइंडली, काइंडली हा शब्द जो आहे ना एक विनंती दाखवते किंवा रिक्वेस्ट, हा शब्द इथून कट होईल आणि इथं होईल यू आर रिक्वेस्टेड,
यू आर रिक्वेस्टेड इथं टू घ्यायचं, टूच्या नंतर व्हॅकेट जे आहे जे क्रियापद आहे, व्हॅकेट म्हणजे खाली करणे, व्हॅकेट द हाऊस, हे अशा प्रकारे जे आहे ना तुम्हाला पॅसिव्हाइज करता येते ज्या सेंटेन्समध्ये रिक्वेस्ट किंवा विनंती केलेली आहे. याच्यामध्ये थर्ड फॉर्म नाही येणार. थर्ड फॉर्म का नाही येणार, कारण की आपण हे पूर्ण जे आहे ना यू आर रिक्वेस्टेड हे घेतो. यू हा सब्जेक्ट आहे, आर हे तुमचं टू बीचं फॉर्म एम इज आर आहे, आणि हे रिक्वेस्टेड हे क्रियापदाचं थर्ड फॉर्म आहे, म्हणजे ऑलरेडी इथं घेतलेलं आहे, म्हणून टू न पुढचं वाक्य आपल्याला जोडावं लागेल, जे विनंतीवाले शब्दात ते कट करून, म्हणजे यू सब्जेक्ट हा आर टू बीचं फॉर्म हे ऑलरेडी थर्ड फॉर्म मध्ये आलेला आहे. त्यामुळे बाकीचं टूच्या नंतर जे आहे ना तुम्हाला क्रियापदाचं फर्स्ट फॉर्मच घ्यावं लागेल. हे सेम जे असं विचारलेलं आहे या सेंटेन्समध्ये. ठीक आहे. आता तर बघा आपल्याकडे जे आहे पुढचा जो प्रकार आहे पॅसिव्ह ऑफ इन्फिनिटिव्ज. इन्फिनिटिव्ज म्हणजे काय असते की असं क्रियापदाचं पहिलं फॉर्म की ज्याच्यावरनं त्या वाक्याचा काळ अजिबात समजत नाही. जसं की बघा मी तुम्हाला म्हणतो हे वाक्य आहे जसं शी वॉन्ट्स टू प्ले क्रिकेट. आता हे जे वाक्य आहे ना या वाक्यामध्ये काय बघा, हे जे वाक्य आहे ना या वाक्यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे, हा शी सब्जेक्ट आहे, हे आहे क्रियापद, हे पहिलं फॉर्म, बट वाक्याचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून याला यस लावला, म्हणजे सब्जेक्ट झालं V1 झालं. इथं बघा हे टू आहे आणि या टूच्या नंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे, म्हणजे टूच्या नंतर जर क्रियापद हे पहिल्या फॉर्म मध्ये येत असेल ना तर त्याला इन्फिनिटिव्ह म्हटले जाते. आणि अशा प्रकारचे जर का वाक्य असतील इन्फिनिटिव्ह फॉर्म वाले आलेले आहेत क्रियापद वाक्यामध्ये, तर त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं बघा. याच्यामध्ये फॉर्म्युला काय दिलेला आहे ऍक्टिव्हेटचा, काय असते इन्फिनिटिव्ह फॉर्म वाले क्रियापद, सब्जेक्ट असतो, एमिजार असतो, टू असते क्रियापद आणि V1 असते, नंतर ऑब्जेक्ट असते. म्हणजे या एमिजार वर्ण जे आहे ना आपण क्रियापदाचा काळ समजतो. ठीक आहे. त्या ऍक्च्युअल टेन्स कुठला चालू आहे. मग हे पॅसिव्हाइज करताना काय करावं लागेल, आपल्याला या ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या जागी घ्यावं लागेल. ज्याप्रमाणे ऑब्जेक्ट असेल त्याप्रमाणे एमिजार टू बीचा फॉर्म म्हणजे हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. त्यानंतर काय करावं लागेल, टू घ्यावं लागेल. टूच्या नंतर आपल्याला इन्फिनिटिव्ह हे घ्यावं लागते आणि आपलं पॅसिव्हाइज मध्ये क्रियापद नेहमी थर्ड फॉर्म मध्ये असते म्हणून इथं बी घ्यावं लागेल बाय नंतर जो सब्जेक्ट असेल ऑब्जेक्टच्या जागेवर. ठीक आहे. आता आपल्याकडे वाक्यात त्या वाक्याचं पॅसिव्हाइज कसं असेल बघा. आता आय एम टू डू इट, हा आय झाला वाक्याचा सब्जेक्ट, एम आहे तुमचं हेल्पिंग वर्ब. या एम वरनं आपल्याला समजते की वाक्याचा काळ हा साधा वर्तमान काळ आहे. मग हा जर साधा वर्तमान काळ आहे तर त्याच्यानंतर टू आलेला आहे, टूच्या नंतर नेहमी क्रियापद पहिल्या फॉर्म मध्ये असते. मग आपल्याला पॅसिव्हाइज करता वेळेस काय करावं लागेल, इथं ऑब्जेक्ट काय तुमचं इट, म्हणजे काय येणार इथं इट. प्रेझेंट वाले हेल्पिंग वर्ब काय असतात एम इज आर, त्याप्रमाणे इथं इट आहे म्हणून सब्जेक्ट येणार इज. बघा इट इज, त्याच्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, हे आपलं झालं इथं. ठीक आहे. इट इज नंतर काय होते, हे एम प्रेझेंट वाला होते, हे आय आहे. ठीक आहे. इट इज टू घ्यावं लागेल, टूच्या नंतर बी, इट इज टू बी, डूचं काय होणार बीच्या नंतर थर्ड फॉर्म डन आणि नंतर बाय, आणि इथं आयचं काय होणार ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन मी, म्हणजे इट इज टू बी डन बाय मी. अशा प्रकारचा पुढचं वाक्य होतं की यू आर टू सर्व हिम, म्हणजे इथं यू सब्जेक्ट आहे, आर हेल्पिंग वर्ब आहे, सिंपल प्रेझेंट वाला वाक्य आहे, टूच्या नंतर क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म आलेला आहे. ठीक आहे. आता इथं पॅसिव्हाइज करता वेळेस हे जो तुमचं हिम ऑब्जेक्ट आहे ना इथं सब्जेक्टिव्ह प्रोनाउन होईल ही आहे म्हणून इथं आर आलं होतं म्हणून इज. हे इज टू बी, टूच्या नंतर बी, हे इज टू बी सर्वचं काय होणार सर्व्ड, आणि बायच्या नंतर यूचं यूच राहते, बाय यू. म्हणजे वाक्य कसं होईल पॅसिव्हाइज मध्ये, ही इज टू बी सर्व्ड बाय यू. पुढचं वाक्य आहे दे आर टू बाय अ कार. या वाक्यामध्ये दे काय झाला आपला सब्जेक्ट झाला, हे हेल्पिंग वर्ब झालं, हे टू इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे आणि कार काय आपला ऑब्जेक्ट आहे. म्हणजे या कारला आधी घ्यावं लागेल अ कार. आता आर आहे म्हणजे प्रेझेंट वाला वाक्य आहे म्हणून इज, अ कार इज टू, त्याच्यानंतर बी, बायचं काय होते बॉट, थर्ड फॉर्म बाय बॉट. अ कार इज टू बी बॉट बाय, आणि देचं होणार ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन देम. त्याच्यानंतर बघा पुढचं वाक्य काय होतं, हे खालीच लिहून घेऊ होतं पॅसिव्हाइज याचं. पुढचं वाक्य होतं शी वॉज टू सेल द हाऊस वॉच. इथं वॉच काय झाला आपला ऑब्जेक्ट झाला, म्हणजे इथं घ्यावं लागेल द वॉच. त्याच्यानंतर काय वाज होतं, वाज पास्ट वाला आहे म्हणजे इथं वॉच जे सिंग्युलर फॉर्म आहे म्हणजे वाज. त्याच्यानंतर टू, नंतर बी, सेलचा थर्ड फॉर्म काय होणार सोल्ड. द वॉच
वॉज टू बी सोल्ड बाय येणार आणि शीचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय होते हर. म्हणजे एवढं जे आहे ना हे सोपी आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला याचप्रमाणे जे स्ट्रक्चर जे आहे हे यूज करावं लागते. आता आपण पुढचा प्रकार आहे. जसं की वाक्याची सुरुवात देअर न झालेली आहे, त्यानंतर टू बी म्हणजे काय की हेल्पिंग वर्ब आलेला आहे, एम आर वाज वेर यापैकी काहीतरी आलेला आहे आणि त्याच्यानंतर काय की नाऊन आलेला आहे वाक्यामध्ये आणि नंतर इन्फिनिटिव्ह फॉर्म आलेला आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असते की टू हे प्रिपोजिशन घेऊन त्याच्यानंतर क्रियापदाचा पहिला प्रकार आहे, त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जाते. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल आहे. बघा देअर वाक्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टू बीचं फॉर्म म्हणजे हे काय होतं तुमचं एम आर, त्याला टू बीचं फॉर्म म्हटलं जाते. आता हे इज आलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा हे वर्क जे आहे ना हे नाऊन आहे. हे नाऊन काय, कारण की आर्टिकल याच्यासाठी यूज झालेलं आहे आणि आर्टिकल नेहमी हे नामासाठी यूज होत असते. आणि त्याच्यानंतर बघा हे टू डू जे आहे ना याला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जाते. इन्फिनिटिव्ह. मग हे इन्फिनिटिव्ह असेल तर याचं पॅसिव्हाइज साधी सरळ कन्सेप्ट आहे. पॅसिव्हाइज कसं करायचं, जसंच तसं वाक्य घ्यायचं. काय करायचं, इथं करायचं देअर इज अ वर्क. फक्त हे यासाठी आहे बरं का, देअर इज अ वर्क. नंतर काय करायचं, टू घ्यायचं. आपलं मेन काय सांगते, पॅसिव्हाइज करताना वर्ब हे थर्ड फॉर्म मध्ये असायचं, म्हणून या टूच्या नंतर बी घ्यायचं आणि डूचं जे थर्ड फॉर्म आहे हे डन अशा प्रकारे येणार आहे. देअर इज अ वर्क टू बी डन. सेम वाक्य काय असेल इथं बघा, देअर आर 6 बुक्स. बघा इथं आहे बुक्स, त्याच्यानंतर हे टू आहे इन्फिनिटिव्ह. इथं काय बी घ्यायचं आणि बीच्या नंतर काय करून टाकायचं, याला रिटर्न घेऊन टाकायचं. म्हणजे देअर आर 6 बुक्स टू बी रिटर्न. एवढं सोपी जे आहे ना हे या वाक्याचं पॅसिव्हाइज केलं जाते. फक्त लक्षात एवढं ठेवायचं, जर वाक्यामध्ये देअर हे प्रोनाउन आलेलं आहे, त्याच्यानंतर टू बीचा फॉर्म एम इज आर वाज वेअर आलेला आहे, त्याच्यानंतर नाऊन आलेला आहे, नंतर जर का इन्फिनिटिव्ह असेल ना तर ते इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, टू हे प्रिपोजिशन नंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म. असं जर का असेल तर त्या टूच्या नंतर बी घ्यायचं आणि बीच्या नंतर थर्ड फॉर्म घ्यायचं. म्हणजे वाक्य बघा, देअर इज अ वर्क टू डू. इथं वाक्य काय होईल, देअर इज अ वर्क टू बी डन, हे पॅसिव्हाइज. देअर आर 6 बुक्स टू राईट, हे ऍक्टिव्हाइजचं सेंटेन्स, हे काय होईल पॅसिव्हाइज. देअर आर 6 बुक्स टू बी रिटर्न. बस एवढंच आहे. शेवटचा एक प्रकार घेऊन नंतर आपलं व्हायचं जे आहे टोटल चॅप्टर हे कम्प्लीट होते. इकडे पॅसिव्हाइजचा एक शेवटचा जो आहे प्रकार बाकी आहे, जसं की आहे बघा पॅसिव्ह ऑफ हॅव हॅज हॅड. आणि त्याच्यानंतर जर इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ फोर्स येत असेल तर त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं. बघा एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलेली आहे की जर का वाक्यात हॅव असेल, त्याच्यानंतर हॅज असेल आणि त्याच्यानंतर जर हॅड असेल ना तर याच्यानंतर काय येते, क्रियापदाचा नेहमी थर्ड फॉर्म जे आहे आपण वापर करत असतो. ठीक आहे. क्रियापद नेहमी हे तिसऱ्या फॉर्म मध्ये येते. जर वाक्यामध्ये हॅव हॅज हॅड जर का असेल आणि ते जर का त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह असेल तर मग कशा प्रकार त्याचं पॅसिव्हाइज होते ते बघणार आहे आपण. त्याचा थर्ड फॉर्म वापरला जातो. त्याच्यानंतर जर पॅसिव्ह म्हणजे टू बी इन्फिनिटिव्ह फॉर्म येत असेल तर कशा प्रकार त्याचं पॅसिव्हाइज करायचं. बघा आता इथं काय होतं, वाक्य हा इथं फॉर्म्युला आहे. जसं सब्जेक्ट आहे, नंतर हॅव हॅज हॅड आहे, त्याच्यानंतर टू आहे, नंतर इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे, नंतर ऑब्जेक्ट आहे. याचा पॅसिव्हाइजचा फॉर्म्युला काय होणार, आपल्याला ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या जागी घ्यावं लागेल, हॅव हॅज हॅड घ्यावं लागेल. टूच्या नंतर इन्फिनिटिव्ह फॉर्म होतं म्हणजे आपल्याला मेन वर्ब पॅसिव्ह मध्ये थर्ड फॉर्म मध्ये घ्यावं लागते. टूच्या नंतर क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म घ्यावं लागते. बट इथं बी जर का घेत असू तर मग थर्ड फॉर्म घेता येते बाय आणि सब्जेक्ट. आता खाली आपल्याकडे वाक्य आहे की आय हॅव टू बॉरो सम मनी. या सेंटेन्सचा काय होता, आय सब्जेक्ट आहे, हॅव आहे, टूच्या नंतर काय क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आलेलं आहे आणि हे काय होतं आपलं ऑब्जेक्ट. म्हणजे पॅसिव्हाइज कसं काय होणार, सम मनी. हे जे सिंग्युलर आहे म्हणून इथं काय करावं लागेल, हॅज. त्याच्यानंतर बघा टू आलेला आहे, टू घ्यावं लागेल, नंतर काय टूच्या नंतर बी, सम मनी हॅज टू बी बॉरोड. इथं बी आहे म्हणून बॉरोचं काय होणार, थर्ड फॉर्म बॉरोड. सम मनी हॅज टू बी बॉरोड बाय मी. इथं बायच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन मध्ये मी येते. आणि इकडे बघा हे वाक्य होतं, यू हॅव टू चूज अ ब्राईट. म्हणजे याचं पॅसिव्हाइज कसं होणार आहे, हे ब्राईट जे आहे ना हे आपलं ऑब्जेक्ट आहे म्हणून अ ब्राईड. इथं हॅव आलेला आहे, यू सेकंड पर्सन होतं म्हणून हॅव घेतला, ब्राईट थर्ड पर्सन आहे म्हणून आपल्याला इथं हॅज घ्यावा लागेल. अ ब्राईड हॅज, नंतर टू आहे, इथं चूज जे आहे मेन वर्ब आहे, याचं थर्ड फॉर्म मध्ये पॅसिव्ह करताना आपल्याला चूजन घ्यावं लागेल म्हणून बी, आणि इथं काय करावं लागेल, चूजन. अ ब्राईड हॅज टू बी चूजन बाय यू. अशा प्रकारे जे आहे ना हे आपलं पॅसिव्हाइज होणार आहे.
बस एवढंच आहे याच्यामध्ये, जास्त लॉजिक लावण्याची गरज नाही, फक्त एकदा फॉर्म्युले लक्षात घ्या त्याप्रमाणे तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस जे आहे तुम्ही कन्वर्ट हे करू शकता. ठीक आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करू शकता. याच्यामध्ये काही जर अडचण असेल तर जे विद्यार्थी ऑनलाईन क्लास करतात त्यांनी मला जे डायरेक्टली मेसेज किंवा कॉल पण करू शकता याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील तर. आणि उद्यापासून जो आपला क्लास आहे ऑनलाईन जो वेळ आहे त्याच वेळेवरती होणार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.